चेंबूरची दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जो अहवाल आला याच्यामध्ये तारतम्य नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जो अहवाल आला त्यावरून टीका मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. आपल्यासोबत बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतलजी गाल आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, कारण की या संपूर्ण झाडं असतील मुंबईमधली किंवा उद्यानं असतील यांच्या समितीच्या अखत्यारित्याखाली येतात. हेतलजी, गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर उद्यान विभागावरती मोठ्या प्रमाणात टीका होते. काल अहवाल जो आहे तो जनसंपर्क कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आला. अहवाल चेंबूरमध्ये दुर्घटना घडली होती, तुमच्यापर्यंत अहवाल आलाय का आणि तुमची यावरती संपूर्ण काय प्रतिक्रिया आहे? बघा, असं आहे, मला आज काही जणांनी हे विचारला प्रश्न, तर मी सर्वांना हेच उत्तर दिलेलं आहे. ऑफिशियली माझ्याकडे अजूनपर्यंत कुठलाही अहवाल दिलेला गेलेला नाही. आयुक्तांच्या निर्देशाने 3 अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. तुम्ही उद्यान आणि बाजार समितीचे अध्यक्ष आहात. तुम्हाला अहवाल देणं नाही तरी परंतु कळवणं तरी क्रमप्राप्त होतं मुंबई महानगरपालिकेकडून. का नाही केलेलं याविषयी तुमचं कोणत्या अधिकाऱ्यांशी बोलणं वगैरे झालंय का? नाही, कारण जेव्हा समिती ही नेमली गेलेली होती तेव्हाही मला काही कळवण्यात आलेला नाही आहे. आणि अहवाल बनवला कोणी, समिती कुठली होती, की ते काय लोक आहे, तेही मला ऑफिसरची काहीही माहिती नाही आहे. आणि अजूनपर्यंत माझ्याकडे अहवाल आलेला नाही आहे. ही कुठेतरी प्रशासनाची दिरंगाई म्हणू शकत नाही आपण ही? हे बघा, हे पर्पजली झालेलं आहे किंवा खूप काही प्रेशरमध्ये ते विसरलेले आहेत तेही मला माहिती नाही आहे. कारण अजूनपर्यंत असा काही प्रकार घडलेला नाही आहे, तर मी कोणावरती असं ब्लेम टाकून चालणार नाही. तर माझ्याकडे अहवाल नाही आलेला आहे, हे वस्तुस्थिती आहे. पण पर्पजली झालेला आहे किंवा चूक झालेली आहे ते आम्हाला माहिती नाही आहे. मोठी चूक प्रशासनाची म्हणावी लागेल, कारण तुम्ही म्हणताय समिती नेमली हे देखील मला माहिती नाही, अहवालाला याबद्दल देखील माहिती नाही. बाजार उद्यान समितीच्या तुम्ही अध्यक्ष आहात, पक्षानं तुमच्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी ही प्रशासनाची मोठी चूक नाही आहे? हां, आहे. कारण जेव्हा एखादा अध्यक्ष असो किंवा महापौर मॅडमला पण मला नाही वाटते त्यांना ऑथेंटिक ऑफिशियल काही मला माहिती नाही आहे, दिलं असणार तर मला माहिती नाही आहे. पण माझा असा अनुमान आहे की त्यांना पण हे पत्र भेटलेलं नाही आहे. आता ज्या पद्धतीने अहवाल आला यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणतायत की समितीबद्दल मला माहीत नव्हतं, अहवालाबद्दल मला माहीत नव्हतं. तुम्ही पक्षश्रेष्ठी असतील किंवा सभागृह नेता असेल यांच्याकडे तुम्ही याबाबत काही बोलणं करणार आहात का? बघा, असं आहे की बोलणं तर मी करणारच, पण जे मला न्यूज माध्यमातून कळलं आहे ते असं आहे की 5 लाख किंवा 7 लाख दंड आकारण्यात आलेला आहे. तर 5 लाख 7 लाख दंड आकारून एखादी व्यक्तीचा जीव काय त्याची आपण किंमत लावत आहे काय? ही चुकीची गोष्टी आहे. मेन मुख्य कारण असं म्हटलं जाते की काँक्रिटीकरण, त्याचसोबतच इतर गोष्टी म्हटल्या जातात. पण अहवालामध्ये असं म्हटलं गेलं आहे की रस्ते विभाग असेल किंवा उद्यान विभाग असेल यामध्ये त्यामध्ये त्यांची चूक नाही, कंत्राटदाराला जे आहे ते त्या ठिकाणी दोषी ठरवण्यात आले. बघा, आम्ही 227 नगरसेवक इलेक्ट होऊन इकडे आलेले आहे. आता उद्या कोणी काय सांगणार तर ती जबाबदारी तुम्ही म्हणून, म्हणजे ऑफिसर म्हणून तुम्हाला तिकडे निवडणूक केलेली आहे. जशी आमची विभागच्या प्रतिनिधी म्हणून निवडणूक केलेली आहे तशी ऑफिसरांची पण तेच जबाबदारी असते. आणि दुसरी गोष्टी आहे, कॉन्ट्रॅक्टरनी दिरंगाई केली तर इन्स्पेक्शनसाठी कोण होता? रोड कॉन्ट्रॅक्टर फक्त रोड करून जाणार, तर त्यांच्यावरती आपले असते ना रोडचे SC असते, AE असते, आमचे गार्डनचे AE असते, तर ते ऑफिसर पण असतेच ना इन्स्पेक्शन करायला. तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे याविषयी काही बोलणार आहात का? तुम्हाला अहवाल दिलेला नाही, तुम्हाला याबद्दल काही माहिती नाही असं तुम्ही म्हणताय. पक्षश्रेष्ठींकडे काही तुम्ही बोलणार आहात का? अधिकारी तुम्हाला विचारत नाही आहेत, अध्यक्ष आहात उद्यान समितीच्या. असं आहे की मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं, असं काही रोज घडत नाही. तर हे पर्पजली झालेलं आहे किंवा विसरून झालेलं आहे हे मलाही बघावं लागणार. आणि कोणाला कंप्लेंट करायला तर की काय मी स्कूलमध्ये जाणारा बाळक आहे काय की कोणाला मी जाऊन कंप्लेंट करणार नाही? तर मी बघणार पहिलं काय आहे, नंतर मी
सांगणार काय करायचं आहे ते. एवढ्या मुंबईमध्ये मोठ्या दुर्घटना होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जेवढी झाडं एका पूर्ण पावसाळ्यात पडत नव्हती तेवढी झाडं 1-2 दिवसामध्ये पडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील याबद्दल सभागृहामध्ये निवेदन दिलं. एवढ्या मोठमोठ्या दुर्घटना घडत असताना ह्या महत्त्वाच्या दुर्घटनेबद्दल तुमच्याकडे अहवाल नाही, ही मोठी गोष्ट आहे. यामुळे मी हे सर्व प्रश्न विचारतो. बघा, तुम्ही जे सांगत आहे ते प्रॉपर आहे की हे मोठी गोष्टी आहे आणि हे कुठल्याही विभागात आणखीन घडू नये हे पण तिची चिंताची बाब आहे. पण आता अहवाल म्हणून मला नाही दिला गेलेला आहे आणि त्यांच्यावरती तुम्ही प्रश्न विचारणार तर मला नाही भेटलेला आहे, हे वस्तुस्थिती आहे की मला अहवाल सादर केला गेलेला नाही आहे. तर आता काय करणार, मी अहवाल एक प्रिंट काढणार, मी एकदा वाचून घेणार, नंतर मी तुम्हाला कळवणार काय आहे ते. आणि हे पण वस्तुस्थिती अशीच आहे की जे पाऊस 2 दिवसात म्हणजे रविवारी जे पाऊस अर्धा तासात जे वारा चालला आहे. बघा, मी वेस्ट सांताक्रूजमध्ये प्रतिनिधित्व करते आणि समुद्रपट्टीच्या खूप बाजूमध्ये आमचा प्रभाग आहे. तर समुद्रपट्टीला लावून जिती वॉर्ड आहे त्याच्यामध्ये वृक्ष पडण्याचा प्रमाण खूप मोठा आहे. कारण DYCची काल मीटिंग घेतली होती, त्याच्यामध्ये मला हे कळलं आहे की समुद्रपट्टीच्या बाजूमध्ये जे जे वॉर्ड होते तिकडे पाऊस खूप होता आणि जे वारा लागला त्याच्यामुळे पण खूप झाडं पडलेली आहे. धन्यवाद आमच्याशी विस्तृतपणे बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की मुंबईमध्ये जी चेंबूरमध्ये दुर्घटना घडली होती त्याचा अहवाल सर्वत्र प्रकाशित झाला आहे. मात्र उद्यान आणि बाजार समितीच्या अध्यक्षा हेतल गाला आहेत. आत्तापर्यंत मला तो अहवाल माझ्यापर्यंत आलेला नाही. मी तो अहवाल आल्यानंतर संपूर्ण हे करेन आणि त्याचसोबतच ज्या पद्धतीने मुंबईमध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत यावरती देखील उद्यान समितीच्या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती जी आहे ते हेतल गाला यांनी दिलेली आहे. कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.